गुड इव्हनिंग फ्रेंड्स, हाव आर यू? कशा आहात? युजेस ऑफ लॉगरिथमिक टेबल आपण बघतोय. बऱ्यापैकी आता आपण एंडपर्यंत आलेलो आहे. नंतर हे युजेस ऑफ लॉगरिथमिक टेबल झालं की मेजरमेंट्स हे पहिलं युनिट्स, फिजिक्सचं पहिलं युनिट काय आहे? मेजरमेंट्स. त्याचा आपण काय करणार, व्हिडिओ बनवणार आहे. ते पण तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे समजायला काय जातील, तुम्हाला सोपे जातील. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांनी जे व्हिडिओ बघतायत त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. माय नेम इज धनंजय सस्ते. आपल्या चॅनलचं पण नाव आहे धनंजय सस्ते. सबस्क्राईब करा, लाईक्स करा, तुमच्या मित्रांना शेअर करा ते. ओके. लास्ट लेक्चरला आपण स्क्वेअर रूट्स बघितलं होतं. ओके, स्क्वेअर रूट्स बघितलं होतं. ठीक आहे. आज आपण त्यातले काही तुम्हाला स्क्वेअर रूटचे होमवर्क्सला देणार आहे मी, ते तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करा. आणि आज आपण स्क्वेअर्स बघणार आहे. ओके, ठीक आहे. बघा आता स्क्वेअर रूट्स. आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट बघायचं असेल तर आपण दोन प्रकारे बघू शकतो. फर्स्ट पेज नंबर, मागच्या लेक्चरला तुम्हाला स्क्वेअर रूट शिकवलेलं आहे. तर पेज नंबर 26 अँड 27. आणि दुसरं आहे जे ते 28 अँड 29. ह्याच्यामध्ये जे आपण स्क्वेअर रूट बघणार आहे ते 1 पॉईंट, 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5 पॉईंट, 6 पॉईंट, 7 पॉईंट, 8 पॉईंट आणि 9 पॉईंट. आणि ह्याच्यामध्ये जे आपण स्क्वेअर रूट बघणार आहे, ओके, तर 10 पॉईंट, 11 पॉईंट, 12 पॉईंट, 13 पॉईंट किंवा 21, 31, 41, 51, 61, 71, 81, ओके, अँड सो ऑन. अशा आपल्याला स्क्वेअर रूट आपण बघणार आहे. लास्टला 99 आहे. ओके, अशा आपण स्क्वेअर रूट बघू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला काय स्क्वेअर रूटचे आपण ऑल सगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तरी पण तुम्हाला काय होमवर्कला काय स्क्वेअर रूट्स आपण बघणार आहे. बघा, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट बघताना कन्वर्जन येणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळी व्हॅल्यू सोपे असेल ह्याच्यामध्ये असेल असं नाही आहे. ठीक आहे. बघा आता असं जर स्क्वेअर रूट असेल, समजा 0.2, असं जर स्क्वेअर रूट असेल तर कसं बघणार तुम्ही? कारण आपल्याकडे बघण्यासाठी पान नंबर 26, 27 वरती 1 पॉईंट बघू शकतो, 2 पॉईंट, 3 पॉईंट, किंवा पान नंबर 28, 29 वरती अशा प्रकारे बघू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ बघतात त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे लॉक टेबल असला पाहिजे. त्याशिवाय व्हिडिओ बघा. मी पहिल्यापासून सांगा, लॉक टेबल असणं गरजेचं आहे. विदाऊट लॉक टेबल तुम्ही व्हिडिओ बघू नका, तुम्हाला काही समजणार नाही. क्लिअर? पान नंबर 26, 27 वरती बघा, 28, 29 वरती विदिन सेकंड. स्क्वेअर रूट आपण सुरुवातीला लॉग अँटी लॉगने सुद्धा काढलेले आहे. आज आपण डायरेक्ट मेथड बघतोय, म्हणजे मागच्या लेक्चरला आपण डायरेक्ट मेथड शिकलेलो आहे. पण काय असे असतात स्क्वेअर रूट की काय विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत, ते आपण बघणार. हा एक डाऊट्स होता, मला कमेंट्स बॉक्समध्ये ह्याचं विचारलं होतं. बघा आता ते कसं काढायचं. आता आपण 0.2चं तर बघू शकत नाही, मग हाच मी नंबर असा लिहिला तर चालेल का? बघा, बरोबर आहे का सांगा? हे इक्वलच आहे. म्हणजे इथं जर डेसिमल पॉईंट दिला तर हा नंबर मिळेल मला. म्हणजे इथं जर डेसिमल पॉईंट दिला तर हे जातील आणि हे मिळेल. क्लिअर? कन्वर्जन शिकवलेलं आहे तुम्हाला. आणि सिम्पल हे काय, तुम्हाला डेसिमल पॉईंट शिफ्टिंग समजतात कारण तुम्ही 10th झालेली आहे तुमची. ओके, म्हणजे हे इज इक्वल टू हे. आता काय अडचण आहे का स्क्वेअर रूट बघायला? 20चा आपण बघू शकतो पान नंबर 28, 29 वरती. आता मला सांगा, हे 20 हे बाहेर निघलेलं तर 10 काय येणार? -1. आणि 20चं स्क्वेअर रूट बघा किती, तुम्ही बघितलं तर चालेल. 20चं बघा 4.472 आहे का? बघा 20चं स्क्वेअर रूट 4.472, 4.472 इंटू 10⁻⁻1. असं ठेवलं तर चालेल, किंवा ह्यानी जर ह्याला मल्टिप्लाय केलं, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती किती असते? 0.4472. क्लिअर? ह्याचं स्क्वेअर रूट किती आलं? एवढं आलं. ओके, जेव्हा अशी व्हॅल्यू येते ना, तर सरळ असं कन्व्हर्जन समजा का असे आले असेल 0.8.
सेम असंच कन्व्हर्जन करायचं. हा म्हणजेच आहे 80 × 10⁻². आणि हे सोडलं की हे मिळतं. सिम्पल आहे. 80 × 10⁻² म्हणजे काय, तर हे 2 डेसिमल पॉईंट इकडे शिट, 1 आणि 2 म्हणजे हे जातील. क्लिअर. सिम्पल आहे. स्क्वेअर रूट तुम्हाला काय होमवर्कला मी देतो, आणि ऑलरेडी आपण हे बघितलेले आहेत. ठीक आहे. आणि किती नंबर येऊन देईन त्याचा स्क्वेअर रूट कसा काढा ते पण सांगतो तुम्हाला, आणि मग होमवर्कला देतो. हे समजलं. पॉज करून लिहा. बघा, समजा किती नंबर येऊन देत, कन्व्हर्जन येणं गरजेचं आहे. फक्त तुम्हाला कन्व्हर्जन्स आणि डेसिमल पॉईंट कसे शिफ्ट करायचे. आता मी बघा स्क्वेअर रूट कसे सांगतो बघायचे. समजा असा नंबर आहे 5 6 7 8. ह्याचं स्क्वेअर रूट आपण डायरेक्ट बघू शकत नाही. बघा, आपल्याकडे बघण्यासाठी 26 27 वरती 1 पॉईंट ते 9 पॉईंट आणि 10 पॉईंट टू 99 पॉईंट ह्याच्यामध्ये बघू शकतो. मग मला सांगा, इथं जर पॉईंट दिला तर किती येतात, 1 2 3. मला सांगा स्क्वेअर रूटच्या बाहेर निघणार 10⁻4 10⁻6 3 होते, 10⁻8 4 होतं, 10⁻10 किती होणार आहे 5. 2चा पाडा बे की बे बे 2चे आहे. असे नंबर लक्षात. हे इव्हन नंबर निघतात, असे ऑड नंबर निघणार नाही. ह्याचा स्क्वेअर रूट निघत नाही. समजा असेल 10⁻1 सॉरी मायनस असेल तर निघत नाही, -3 असेल किंवा +3 असेल तर निघणार नाही, 5 असेल तर डायरेक्ट निघणार नाही, जसं हे डायरेक्ट निघते. 7 असेल तर डायरेक्ट निघणार नाही, 9 असेल तर डायरेक्ट निघणार नाही, 11 असेल तर डायरेक्ट निघणार नाही. मायनसला सुद्धा तसंच. इथं जर मायनस असेल तर -1, -4 असेल तर -2, -6. हे आपण अगोदरचा व्हिडिओ बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा, हे समजायला सोपं जाईल. ओके. स्क्वेअर रूटचा. आता मला सांगा, हा व्हॅल्यू आहे 56 78. मग आपण ह्याचं स्क्वेअर रूट 2 प्रकारे बघू शकतो. पान नंबर 26 27 प्रमाणे. बघा, एक तर इथं पॉईंट देऊ शकतो 5.678 इंटू किती येणार आहे 1 2 3 3. आणि हे स्क्वेअर रूट आपण असं पण बघू शकतो. इथं जर पॉईंट दिला, कारण 5 पॉईंटमध्ये आपण बघू शकतो, 5.6 मध्ये बघू शकतो, आणि 56 पॉईंटमध्ये पण बघू शकतो. 56.78 इंटू किती येणार 10⁻². इथं जर पॉईंट दिला तर 1 आणि 2, आणि इथं जर पॉईंट दिला तर 1 2 3. मग मला सांगा स्क्वेअर रूट कुठलं बेटर राहील की जेणेकरून आपलं आन्सर येईल. हे 3 निघत नाहीत, त्यामुळे आपल्याला 2च ह्याचाच विचार करावा लागेल. कारण 3 निघत नाहीत, 2चं काय होईल 1 येईल. मग तुम्ही 56चा 7 8 बघायचा. हे तुम्हाला शिकवलेलं आहे कसं करायचं ते. क्लिअर. समजलं. ह्या पद्धतीने सोडवायचं आहे. हे होमवर्कला तुम्ही करायचं आहे लक्षात. पुढचं बघू. समजा असा नंबर असेल 156. ह्याचं पण आपण डायरेक्ट स्क्वेअर रूट बघू शकत नाही. स्क्वेअर रूट जर बघायचं असेल तर आपल्याला माहिती आहे ह्याचे आपण 2 प्रकारे बघू शकतो. हे स्क्वेअर रूट एक तर इथं डेसिमल पॉईंट देऊ शकतो 1.56, म्हणजे एक पॉईंटमध्ये आपण पान नंबर 26 27 वरती बघू शकतो. 10⁻² किती येणार बघा 1 आणि 2. आणि दुसरं आपण इथं पॉईंट देऊ शकतो 15.6. ह्याचा पण आपण स्क्वेअर रूट बघू शकतो. इथं किती येणार, इथं जर पॉईंट दिला तर 10⁻1. 2 प्रकारे आपण स्क्वेअर रूट बघू शकतो कन्व्हर्जन केल्यानंतर. इथं पण बघू शकतो आणि इथं पण बघू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं हे 10⁻² काय होतील 2चं 1 होतील, पण हे निघत नाही, त्यामुळे हे स्क्वेअर रूट बघायचं नाही आहे. क्लिअर. असे एक्झाम्पल्स आपण बघितलेत. मग काय ह्याचं बघू शकत नाही कारण 10⁻1 निघत नाहीत. 1.56 हे बाहेर निघल्या 10⁻² करणार आहे 1, आणि 1.5चा 6 मध्ये बघायचा. शिकवलेलं तुम्हाला कसं बघायचं ते. आणि 10नी परत त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं किंवा तसंच ठेवलं तरी चालेल. ओके. हे होमवर्कला तुम्ही सोडवायचं आहे.
बघा निघणारे बाहेरच लक्षात ठेवा. 10⁻², 10⁻1, 10⁻4 2, 10⁻6 3, 10⁻8 4, 10⁻10 5. हे प्लसला सुद्धा सेम, मायनसला सुद्धा सेम. मायनस असेल तर मायनस लिहायचं, -4 असेल तर -2. फक्त न निघणारे तुम्हाला सांगतो. 1 निघत नाहीत, ऑड नंबर येते. 3 निघत नाही, डायरेक्ट निघत नाहीत. 10⁻5, 10⁻7, 10⁻9. क्लिअर. आता पुढचं एक एक्झाम्पल बघू. समजा असं असेल 5 6 7 2 1. ह्याचा स्क्वेअर रूट 4 फिगर नंबर आहे हा सुद्धा. मग आपण हे जर स्क्वेअर रूट बघू शकत नाही, मग काय करणार बघा. तर 2 प्रकारे बघू शकतो आपण स्क्वेअर रूट. एक इथं पॉईंट देऊ शकतो, 5.6721 इंटू किती येतील बघा, 1 2 3 4. आणि हाच आपण 5.6 मध्ये आपण इथं बघू शकतो, 5 पॉईंट समथिंग. तसं 56चा पण बघू शकतो. 56.721 म्हणजे किती येतील, 10⁻3. पण ह्यातलं 10⁻2 हा नंबर बघा आणि हा नंबर 10⁻3 निघत नाहीत, पण 10⁻4 निघत आहेत. मग काय करायचं, हाच घ्यायचं. ह्याला बाहेर घ्यायचं, 2 घ्यायचं, ह्याचं 5.6चा 7 2 मध्ये बघायचं. ह्याची काही गरज नाही. 7 आणि 2 4 फिगर नंबर आहे. ओके, पॉज करून लिहून घ्या, तुम्ही सोडवा. हे बघा पुढचा एक 7 2 3 4 1 1. ह्याचं स्क्वेअर रूट बघायचं आहे. ह्याचं पण बघा आपण 2 प्रकारे बघू शकतो. एक 7.23411 इंटू किती येणार बघा, 1 2 3 4 5. आणि दुसरा आपण बघा 7.2चा आपल्याकडे बघण्याची सोय आहे, पान नंबर 26 27 वरती. आणि दुसरी 72.3411 ह्याची पण सोय आहे. 10⁻2 किती येणार, 4. पण इथं 5 आहेत, तिथं 4 आहेत. 5 निघत नाहीत, पण 4 कन्वर्जन 2 होते. त्यामुळे कशाचं बघायचं, 72चा 3 4. आपल्याला हे जर बघायला येते म्हणून बघायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्ष द्या इकडं, हे नंबर बाहेर निघत नाहीत, त्यामुळे हे कन्वर्जन ह्याचं करायचं नाही. ज्याचं कन्वर्जन अशामध्ये होते ते करायचं, त्या नंबरचं कन्वर्जन काय करायचं, तर आन्सर काय येईल, बरोबर येईल. ओके, बघण्यासाठी आपल्याकडे 2 सोयी आहेत. इथं पण आपण बघू शकतो आणि इथं पण बघू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं हे 10⁻2 जी पॉवर केलेली आपण, हे ऑडमध्ये इव्हनची बाहेर काढायची आणि ह्याचा स्क्वेअर रूट बघायचा, असं कन्वर्जन करायचं. ओके, समजा आता असा नंबर अजून एक 2 असते इथं, तर काय केलं असतं बघा. इथं जर पॉईंट दिला तर 1 2 3 4 5 6 निघत आहेत. आणि इथं जर पॉईंट दिला तर 1 2 3 4 5. ते आपण डिसाईड करायचं लक्षात, तुम्ही स्वतः, आणि तुम्हाला शिकवलेले मी. 5 निघत नाहीत. मग कुठं डेसिमल पॉईंट करायचं हे आपल्या प्रेझेन्स ऑफ माइंडवरती डिपेंड आहे लक्षात. ओके, मग इथं कुठं पॉईंट देणार, 7.23411 इंटू किती देणार, 10⁻3 आणि 3 6. इथं काय येणार आहे, जर 72.34112 हे 10⁻2 किती देणार आहे, 5. हे निघत नाहीत, हे निघत आहेत. म्हणजे 7.2चा बघायचा, इथं बघायचं नाही. ठीक आहे, हे होमवर्कला आहेत. समजा 0.02314 ह्याचं स्क्वेअर रूट बघायचं. आता आपल्याला इथं कन्वर्जन शिवाय पर्याय नाही. ओके, समजा इथं पॉईंट दिला, 2 पॉईंटमध्ये आपल्याकडे बघण्याची सोय. म्हणजे काय ना, इथं जर पॉईंट दिला 2.314 इंटू किती येणार बघा. आता हे मायनसमध्ये येतं कारण 0 पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये ह्या डेसिमल पॉईंट किती, 1 आणि 2 -2. आणि आपण 23 पॉईंट 2.3 मध्ये पण बघू शकतो आणि 23 पॉईंटमध्ये पण बघू शकतो. इथं जर पॉईंट दिला
23.14 म्हणजे किती असणार आहेत? 1 2 3 10⁻³ मग मला सांगा कोण निघेल? हा निघत नाही, ऑड नंबर आहे हा. इवन पॉवर बघा त्याची, पॉवरवर ठेवा, इवन और ऑड. 2 4 6 8 10 12 14 16 18 ह्या पॉवर आहेत 10⁻, त्या बाहेर घ्यायच्या, इवन ऑडच्या घ्यायच्या नाहीत. हे बाहेर निघाल्यानंतर 10⁻⁻1 होणार आणि 2.314 इथं आपण बघू शकतो. तेव्हा कन्फ्युजन करायचं नाही, कारण स्क्वेअर रूट आपल्याकडे दोन प्रकारे 26 27 वरती आणि 28 29. अगोदर कन्व्हर्जन व्यवस्थित करायचं. पॉवर कुठली निघते बघायची 10⁻ची, इव्हनमधली जर निघत असेल तरच ते स्क्वेअर रूट बघायला घ्यायचं, तसं कन्व्हर्जन करायचं. ओके, समजलं? काय डाऊट्स? अजून एक नंबर बघू. आता याचं कन्व्हर्जन आपण 7 पॉईंट पण बघू शकतो आणि 72 पॉईंट पण. बघा इथं जर पॉईंट दिला 7.21 म्हणजे किती होणार? 10⁻1 2 3 -3. आणि 72 पॉईंटला बघा इथं जर पॉईंट दिला तर 1 2 3 4 म्हणजे 72 पॉईंट एक लिहिलं 10⁻⁻4. आता कुठलं बघायचं? हे. आणि 72 आपण बघू शकतो 5 नंबर 28 29. हे पण बघता येतं पण हे निघत नाहीत ना बाहेर, हे एक लक्षात. त्यासाठी त्याचं आपण स्क्वेअर रूट बघायचं नाही. ओके, ज्या 10⁻च्या पॉवर बाहेर निघतात इव्हनच्या, तेच आपण काय करणार? कन्व्हर्जन तसं करणार आहोत. क्लिअर? स्क्वेअर रूटबद्दल काय डाऊट्स? हे होमवर्कला घ्या तुम्ही. अजून काय मी होमवर्कला देतो, तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित. स्क्वेअर रूट आपण दोन प्रकारे शिकलो. लॉग अँटीलॉगवरून जर काढलं तर तेच उत्तर येणार आहे आणि डायरेक्ट ही मेथड सोपी येईल अशाच. काय होमवर्कला मी देतो 0.9, दुसरं 0.00721, तिसरं 98211, 0.056 आणि 731.42. ओके, ह्याचं कन्व्हर्जन इथं पॉईंट द्यायचा. इथं दिला तर 10⁻² किती येणार? 2 येणार आहेत लास्ट टायच. इथं पॉईंट दिला तर 10⁻² येतील. इथं जर दिला तर 1 येईल. 1 निघत नाहीत. हे पण तुम्हाला एक सांगतो. पॉज करून लिहा. समजा असा नंबर असेल 923.14. ह्याचं आपण बघू शकत नाही. ह्याचं पण आपण दोन प्रकार करू. इथं पॉईंट देऊ शकतो. 9.2314 इंटू किती येणार? इथं जर पॉईंट दिला इथं तर किती राहिले? 2. बरोबर आहे? हे निघू शकतात. आणि इथं जर पॉईंट दिला 92.314 दिला तर किती येणार आहेत? इथं जर दिला तर ह्या 2 डेसिमलमध्ये 1. होमवर्कला अतिशय सोपं आहे. कन्व्हर्जन व्यवस्थित करा. तुम्हाला कन्व्हर्जनसाठी शिकवले कसं कन्व्हर्जन करायचं. ओके, हे प्रेझेन्स ऑफ माइंड्सवरती लक्षायचं. ठीक आहे. अजून एक आपण एक लॉग टेबलमधला अजून एक शिकणार, स्क्वेअर्स. नुसतं स्क्वेअर्स कसं बघायचं ते. बघा लॉग टेबल काढा. त्यातला पान नंबर तुम्हाला सांगतो. पान नंबर 24-25, पेज नंबर 24 and 25. स्क्वेअर्स. ओके, बघा तिथं असं आहे. बघा चेक करा.
ठीक आहे, सगळे मी लिहित नाही, एक दिवस लागेल, आपला डाटा खूप जाईल तुमचा माझा. एनिवे लॉक टेबल काढा, त्यासाठी मी प्रत्येक वेळी सांगतो आहे तुमच्याकडे लॉक टेबल असणं गरजेचं आहे. ओके, अजून एक फॉर तर हा येतो 2 नंबरसाठी 400 441 484. आता ह्यात काय एवढं विशेष काय नाही, इझी आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल. तिला 529 576 625. ओके, लॉक टेबल तुमच्याकडे असले महत्त्वाचं म्हणजे स्क्वेअर्स बघतोय आपण. स्क्वेअरचे पेज नंबर 24-25. स्क्वेअर ऑलरेडी लॉग आणि अँटीलॉगने शिकवलेलं आहे, तर पण डायरेक्ट जे नंबर आहेत 1 2 3 4 5 असं सिक्वेन्सने येणार आहे. पॉईंटमधले आपण इथं बघू शकत नाही, इथे लक्षात. मग थोडंसं तुम्हाला खूप स्टडी करायला लागेल. पॉईंटमध्ये पण बघता येतात, पण ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल आणि नंबर तो काय येणार नाही तुम्हाला. ते दुसरी मेथड तुम्हाला सांगेन मी. पण हे ह्याच्याप्रमाणे बघायचं कसं, हा जो स्क्वेअर्स आहेत. मग आता फॉर एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहे 1चा 1 2चा 4 3चा 9 4चा 16 5चा 25 6चा 36 7चा 49 8चा 64 9चा 81. हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. ओके, आता आपण सगळे लिहिणार नाही, फक्त मेथड तीच, सगळे स्क्वेअर बघण्याची मेथड तीच आहे लक्षात. फक्त तुम्हाला मी 2 सांगतो. आता समजा इथं बघा, हा 1 आहे आणि इथं 0. हा 1 आणि 0 म्हणजेच काय 10 झाला. हा 1 0 आणि त्याचा किती असतो 10चा स्क्वेअर्स 100. क्लिअर, अतिशय सोपं आहे. आता हा 1 ह्या नंबर ह्याच्यासाठी बघू आपण, ह्याच्या लाईनमध्येच बघायचं. इथं फोकस करा आता तुम्ही. ओके, हा 1 आणि हा 0 किती झाला, हा 1 आणि हा 0 आणि त्याचा बरोबर इथं बघायचा 1च्या रोला 100. आता मला सांगा, हा 1 आणि हा 1 किती झाला, 1 आणि 1 11. 11चा किती असतो, सिंपल 121. हा 1 आणि हा 2 किती झाले 12. 12चा किती असतो 144. ठीक आहे, हा 1 आणि हा 3 किती झाला 13. आणि 13चा बरोबर ह्या 13च्या खाली बरोबर यायचं. हा 1 आणि 3च्या खाली बरोबर किती 169. सिंपल आहे. हा 1 आणि हा 4 किती झाला 14. 14चा बरोबर किती असतो, ह्याचा आणि ह्याचा बरोबर यायचा असं आणि असं 196. हा 1 आणि हा 5 किती झाला 15. 15चा किती असतो 225. सिंपल, काय अवघड ह्यात, इझी स्क्वेअर बघण्यासाठी. किंवा आता 2 आणि 0 काय होईल 400. 2 आणि 1 21चा किती झाला 421. 22चा किती, हा 2 2 म्हणजे काय असणार 22. 2 3 म्हणजे 23चा. हा 2 म्हणजे 24चा 576. आणि 2 आणि हा 5 काय झाला 25. 25चा काय असतो 625. सिंपल आहे, अतिशय सिंपल आहे लक्षाचं. इतका सोपा आहे, तुम्ही सहज लक्षात आलं कसं बघायचं ते. अजून काय नंबर्स घेऊ आपण, थोडे मोठे घेऊ, अजून खाली जाऊया. लक्षात आलं कसं बघायचं, इझी आहे. समजा आता मी हा नंबर घेतो, समजा 30चा बघा. आता इथं नंबर असेत 9000, नंतर 9061, नंतर 91204, तर 91809 आहेत का चेक करा. नंतर 92416 अँड सो ऑन. ओके, आता तुम्हाला स्क्वेअर
300चा बघायचा आहे किंवा 301चा बघायचा आहे किंवा 302चा बघायचा, हा 30, हा 30 आणि हा 0 काय झाला, हा 30 आणि हा 0, 300 आणि 300चा किती असतो हा, परत हा 30 आणि हा 1 मी काय झालं 301, 3चा किती असणार आहे हा, क्लिअर सिंपल. परत हा 30 आणि 2 किती झाला 302, त्याचं तुम्ही बघू शकता. आत्ताच आपण बघितलं तर हा 2 आणि हा 0 किती असणार आहे 400, हा 2 आणि 1 किती झाला 21, त्याचा 441, हा 2 आणि 2 हा काय झाला 22, त्याचा किती 484. सिम्पल आहे, स्क्वेअर्स बघण्यासाठी अतिशय सिम्पल आहे, लक्षाचं इझी आहे. लक्षात आलं तुम्हाला, हे कधीतरीच उपयोगी पडतं. ओके, राऊंडमध्ये फिगर असेल तरच हे बघायला उपयोगी पडतं, लक्षाचं किती नंबर असून देईन. ओके, 301, 302, 303, 304, 305 आणि त्याच्याबरोबर खाली बघायचं कॉलमला, रो आणि कॉलम, जसं लॉग बघत होतो तसं. किती तुम्ही बघू शकता, कितीही नंबर असून देईन. समजा 95 असेल, 95, आता 95 आणि हा 0 किती झाला 950चा हा असणार आहे 902,500. तुम्हाला 951 इथं बघायचा, 952, 953, 954, 955 अँड सो ऑन. सिम्पल आहे स्क्वेअर्स. काय डाऊट्स, प्रॅक्टिस करा, इझी हे लक्षायचं. ठीक आहे, आता तुम्हाला स्क्वेअर्स लॉग आणि अँटी लॉगनी पण शिकवतो 2 मिनिटात. अतिशय सोपं आहे, जास्त काय आपण एक्झाम्पल बघणार नाही. बघा, स्क्वेअर आपण असे बघत होतो. बघा, समजा हा 21 असेल त्याचा स्क्वेअर्स, मग लेट आपण अगोदरचे व्हिडिओ आठवा. एक्स इज इक्वल टू काय म्हणलं होतं 20 इंटू लॉग एक्स, हा लॉग 21 इंटू 2. मग आपल्याला हा फॉर्म्युला लॉग यम रेस टू एन करता एन इंटू लॉग यम. आठवते का, हे व्हिडिओ आपण बघितले, तयार केलेत, तुम्ही सॉल्व केलेत. हा 2 इकडे येणार लॉग 21. मग हा 2 लॉगची कॅरेक्टरिस्टिक्स 1 बघतो, 21चा 0 बघतो आणि 2नी मल्टिप्लाय करतो ना अँटी लॉग. आता अजून एक दुसरी मेथड मी सांगणार आहे, सिम्पल. ओके, ही मेथड आपण काय करू, नेक्स्ट व्हिडिओ तयार करू यासाठी, मी तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, त्यासाठी आपण अजून एक व्हिडिओ तयार करणार आहे. आपण अशा व्हॅल्यूजचा स्क्वेअर बघणार आहे. 21 पॉईंट स्क्वेअर असेल, 4.01चा स्क्वेअर असेल, 29.1चा स्क्वेअर असेल किंवा क्यूब असेल, 341चा क्यूब असेल, 0.49चा क्यूब असेल. हे आपण उद्या त्यासाठी आपण बघू स्क्वेअर्स वेगळ्या पद्धतीनं, अतिशय लॉग अँटी लॉगने. ठीक आहे, अजून आपले 2-3 व्हिडिओ आहेत, म्हणजे युजेस ऑफ लॉगरिथमिक टेबल संपेल. ह्याचं फक्त प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला ज्यावेळेस मेजरमेंट्स आपण चॅप्टर चालू करणार आहे, ॲक्च्युली एक्झाम्पल्स बघणार आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की युजेस ऑफ लॉगरिथमिक टेबल किती महत्त्वाचं आहे. आता सध्या तुमची शाळा चालू नाही, कोरोनामुळं लॉकडाऊन आहे. ओके, त्यामुळं शाळा नाही, त्यामुळं प्रॅक्टिकल्स पण नाहीत. नाहीतर प्रॅक्टिकल चालू झाले असेल तर तुम्हाला उपयोगी पडलं असते. याने फक्त प्रॅक्टिस करा तुम्ही, इझी आहे, भरपूर प्रॅक्टिस करा. तुम्ही वेगवेगळे नंबर घ्यायचे आणि ते प्रॅक्टिस करायचं. तुम्ही पहिले दुसरे व्हिडिओ सिक्वेन्सने बघा, सगळ्यात महत्त्वाचं सिक्वेन्सने व्हिडिओ बघा. आणि चॅनलला महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू व्यवस्थित. ठीक आहे.